नमस्कार दोस्तों, तर आपलं काही अर्ध लेक्चर राहिलं होतं. 40 महत्त्वाचे कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे CET सेट नेट परीक्षेसाठी तसेच शालेय परीक्षेसाठी उपयुक्त असे लेक्चर पाहण्यासाठी आपण पाहूया कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे. आजचा विचार आहे, स्वप्न मोठे असतील तर संघर्ष मोठा असतो. कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे. प्रल्हाद केशव अत्रे, केशवकुमार, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मराठीचे जॉन्सन, केशवसूत, मराठी आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक, बासी मर्ढेकर, मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक व निसर्गप्रेमी, सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी, संत सोयराबाई पहिल्या दलित संत कवयित्री, त्र्यंबक बापूजी ठुमरे बालकवी. आता पुढचं बघूया आपण. ना. दो. महानोर रानकवी, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी, ना. वा. केळकर मुलाफुलांचे कवी, गत्रे माडखोलकर राजकीय कादंबरीकार, शाहिरांचा शाहिरांना शाहीर राम जोशी हे टोपण नाव आहे. पुढचं टोपण नाव बघूया. 36व टोपण नाव बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. 37व वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज. वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज. वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणतात. पुढचं बघूया आपण लेखक व त्यांचे टोपणनावे. 38वा आहे राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांना म्हणतात. गोविंदाग्रज बाळकराम. गोविंदाग्रज किंवा म्हणतात बाळकराम. बाळकराम म्हणतात. पुढचे लेखक बघूया, त्यांचं टोपण नाव बघूया. तर आपले हे झालेले आहे. प्रल्हाद केशव अत्रे, केशवकुमार, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मराठीचे जॉन्सन, केशवसूत आधुनिक मराठी काव्याची कवितेचे जनक, बासी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक किंवा निसर्गप्रेमी, सावित्रीबाई फुले यांना म्हणतात आधुनिक मराठी कवितेच्या जननी, संत सोयराबाई यांना म्हणतात पहिल्या दलित संत कवयित्री, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात बालकवी, आणि ना. दो. महानोर यांना म्हणतात रानकवी, यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात महाराष्ट्र